संघाच्या द्वारे मौली ज्ञानोबा ओवीच्या माध्यमातून जेव्हा बुद्धीला जागृत करतात आणि बेसावध मनाला सावध करतात, दिसणाऱ्या जगताचं अस्तित्व प्रगट करतात आणि ते सगळं ब्रह्मांड सत्स्वरूप आहे याची खाती वर्णन करतात. जीवाला खरं ज्ञान अमृत हातात देतात. हृदय पावन होत आणि अंतःकरणामध्ये ईश्वराची जाणीव तयार होती. ही माऊलीच्या बोधाची रीती आहे. जसं आई प्रेमाचं भंडार आहे तसं माऊली ज्ञानाचं भंडार आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सगळं काही आले. तर सगळ्या ग्रंथाचा, ब्रह्मांडाच्या ग्रंथाचा सार म्हणजे ज्ञानेश्वरी जीवाला आधार. ते आधार आहे आपल्याला. ज्या सुखाच्या साठी जीव तगमग करतो, मला सुख पाहिजे, दुःख नको, ते परम सुख आहे, ते आत्मसुख आहे, ते एक आहे. ते वेदांताच्या श्रवणानं प्राप्त होत आणि अज्ञानाच्या माध्यमातून दुःख संपत. तो काळ, तो वेळ, ते क्षण श्रवणाच्या माध्यमातून माऊली देतात. जीव आनंदाच्या सोबत मिसळून राहतो. तो देहासोबत कधीच नसतो. त्याचं नाव ज्ञान भक्ती. जो आपल्या पदावर येतो आणि आपल्याला पाहतो, तेव्हा त्याला तर स्वरूप कळतं ज्ञानेश्वरीमुळं. मी कोण आहे, मी देह कमी देही, या दोन गोष्टीचा ओहापोह करताना अध्यात्म चिंतनाच्या माध्यमातून अंतःकरणाला वेदांत शास्त्राचा संतांच्या मुखातून बोध जर बुद्धीच्या द्वारे ग्रहण करता आला तर हा ज्ञान मार्ग सोपा झाला. नाहीतर अज्ञान कायम तसं डोक्यावर आलं, दुःख भोगावं लागलं आणि जन्मजन्मांतर वाढलं. तेव्हा मृत्यूला आपण आपल्या सोबत कवटाळून घेतलं. कारण विद्येला संपवलं नाही, सत्संगात आपण आलो नाही, तत्शास्त्र श्रवण केलं नाही, अध्यात्माचा अभ्यास झाला नाही, देहाचा बाध केला नाही, सत्संग झाला नाही आणि ओळख बुद्धीला स्वतःची पटली नाही, जगताची ओळख संपलीच नाही, खोट्याचा भाव टाकलाच नाही, आत्मारंग शोधलाच नाही, देहभाव संपलाच नाही. दुःख भोगावं लागतं त्यावेळेस. हे दुःख मिळतं मग आपल्या अंतःकरणाला. मग ते दुःखातून बाहेर यायचा रस्ता अध्यात्म चिंतन आहे. त्याचं नाव श्रवण आहे, त्याचं नाव स्वरूप अनुसंधान आहे, त्याचं नाव सुखाचं सुखाला बाण आहे. अवस्थेत जात नाही, तिला स्वतःच स्वरूप कळत नाही, ती आत्मारामाला भेटत नाही, तोपर्यंत तिला पांडुरंग पांडुरंग होता येत नाही. म्हणून श्रवणाची नितांत गरज आहे बुद्धीला, जीवात्म्याला. श्रवणाच्या माध्यमातून सुखाची अनुभूती येते आणि संसारातून दुःखाची रीती. सिद्धांत याला कोणी पुसू शकत नाही, कोणीच नाही, ब्रह्मदेव पण नाही. कारण दुःख संपण्याचा मार्ग सत्संग आणि दुःखाचा बाध मोक्ष, सुखाचं स्वरूप ज्ञानाचा कक्ष. म्हणून देह आणि देही हे दोन शब्द कळाले पाहिजे बुद्धीला. मी देह कमी देहात. मी देहात असणारी बुद्धी देही असते, देहात नसते, देहाहून भिन्न असते. कारण देहाचा बाध झालेला असतो, अज्ञानाचा निराश केलेला असतो, मन आवरणाच्या बाहेर असतं, ते परमात्माच्या कुशीत असतं, वेदांताचा प्रसाद असतो, सुखाचा आविर्भाव असतो, गीतेचा रस असतो, वेदांताचा कस असतो,
अविद्येचा फेस नसतो. चूक नाही तिथं का शोधतो आपण? जे माझं नाही त्याला माझं का म्हणतो आपण? जे दिसतं दृश्य ते काय आहे त्याची ओळख न करता त्याला भुलतो आपण. कुणाला पण भुलावं का आपण? नाही. भुलावं संताला, डुलावं ग्रंथाला आणि जाणावं वेदांताला, अनुभवावं सत्स्वरूपाला, ऐक्य करावं त्या परमेश्वराला. ते समजावं प्रत्येकाच्या चित्ताला. तेव्हा जीवन जगण्याची कला तुम्हाला अनुभवता येते. जीवन छान जगल्या जात, परमार्थाकडे मन जात आणि शुद्ध होऊन पवित्र होत. तेव्हा अंतःकरणात पांडुरंगाचं नातं तयार होत, देहाचं नातं संपल्या जात. म्हणून तर श्रवणाचं फल अतोनात सुंदर भयानक तुफान असत, त्याचं मोजमाप नसत, ते अध्यात्म असत. ज्या सुखाची मोजायचं मापच नाही आमच्याकडं, ते अध्यात्मातून मिळतं. वेदांत शास्त्रातून बुद्धीला मिकवून कळतं. तेव्हा ईश्वराशी नात्याचा आनंद घेता येतो आणि हा जगतभाव संपल्या जातो. कारण अज्ञानानं अविद्येच्या शक्तीनं ते जगत दिसलं. ते कसं आहे माऊली सांगतात. तो आजचा विषय आहे सत्स्वरूप, सन्मात्र, चिन्मात्र, आठवणी असताचे नाणे. एका एका शब्दावर आपल्याला जर ओहापोह करायचं ठरवला तर टाइम किती लागले माहित नसतं, पण थांबून पुढे जावं लागतं. जसं माहेरून निघा वाटत नाही, आई समोर असते ना, पण नांदावं लागतं म्हणून आईला पण सोडावं लागतं. असं येतो आणि जातो त्याला आपण पाहतो तो ज्ञानी, आणि दुःखाला धरतो तो अज्ञानी. त्याच्यामुळे ज्ञान खूप श्रेष्ठ आहे. माहिती आत्म कशा देतात अगोदर महत्व? तर चिंतनाला, सत्संगाला. म्हणून तर वेदांना तीर्थयात्रा धमाधम म्हटले. तर तुमच्या डोक्यात जात नाही, बसत नाही, त्याला आम्ही काय करू शकत नाही. शेवटचा टप्पा तो काहीच कळत नाही तेव्हा तीर्थ कर. न सत्संग, न बोध, न गीता, न ज्ञान, न साधना, न ध्यान, न धारणा, काहीच नाही त्या बुद्धीला करता येत. मग तिकडं फिर जा. खरं देवाला सोडलं काय मजा आहे. खरी सत्ता जर कळाली नाही काय अर्थ आहे? काहीच नाही, जीवनाचा अर्थच नाही आहे. नाही नाही ना. भौतिक सुख, दोन सुखांमध्ये आपण अडकले गेलो. एक भौतिक संसार आहे आणि एक पारमार्थिक सुख आहे. वेदांत आहे, भक्ती आहे, नाम आहे, सत्संग आहे, ज्ञान आहे. त्या टप्प्याटप्प्यानं पुढे गेल्यानंतर बुद्धीचा उच्चांक वाढतो. जसे आंब्याचा मोहर लागलेला फुलोरा असतो, त्याचा आंबा बनतो आणि पिकल्यानंतर रस होतो. एवढ्या टप्प्याटप्प्याने पुढे जावं लागतं रसाला. एवढं कळतं. पण जर फुलोरा जर गळून गेला, वाऱ्यानं झडून गेला तर आंबा नाही. तसं बुद्धीतलं ज्ञान जर गळून गेलं तर मोक्ष नाही. पण साठवल्या जाईल का नाही माहित नाही. केला सत्संग पण असाच भाव संपला की नाही माहित नाही. गेलो गीतेकड पण गीतेचा भावार्थ बुद्धीत आला की नाही माहित नाही. म्हणून शब्दात राहणं आणि शब्दाच्या परे जाणं हे वेदांत शास्त्राकडनं होतं. वाचन ही शब्द आहे, त्याच्या पुढे जाणं हा वेद आहे, त्याचा अनुभव हा मोक्ष आहे, त्याचा स्वानंद हा ज्ञानाचा कक्ष आहे. टप्प्याटप्प्याने पुढे जावंच लागतं. अनिवार्य बुद्धीला त्या परमात्म्याचा स्पर्श होणं हा मोक्ष आहे. आणि बुद्धी देहात घुटमळणं, देहाचा संबंध करणं हा अविद्येचा मार्ग आहे.
जडाचा संबंध ही अविद्या आहे आणि जडाचा बाध हे ब्रह्मविद्या आहे. पण रोज चिंतन करतोच आहे, नाही असं नाही. हो माई. त्याची चिन्मात्र अवस्था झाली की नाही हे पाहणं तितकंच महत्वाचं. चित्त हे देहाकडे का चित्त विकारात आहे, का चित्त विषयात आहे, का चित्त जगतात आहे, चित्त वासनेत आहे, का चित्त भ्रमात आहे, का चित्त भ्रमिष्ठ आहे. नाना रूप चित्ताचे, एक रूप नाही चित्त. ते कुठेही जातं आणि कशाचा बी खेद करतं, कुणाच्या शब्दाला धरतं आणि अंतःकरण तुटतं, वाटतं. मग का जायचं त्या शब्दाकडं, त्या विषयाकडं, त्या वाक्याकडं? ज्या शब्दानं जर नातं तुटतं, हृदय पाटतं, तर शब्द ऐकून बाहेर सोडून द्यायचे, त्याला ज्ञानी म्हणायचे. कशासाठी जगतो आणि काय काय तुझ्या अंतःकरणाची निष्ठा आहे आणि तू कशासाठी कीर्तन प्रवचन करतो? तुझ्या हे व्हायचंय, देहभावातून निघायचंय, आपल्या सुखाला भोगायचे, अंतरंगात जगायचे, मी कोण हे मला जाणायचे, परमात्म रूप मला बनायचे, स्वानंद पदावर यायचे, आत्मलाभ करायचा, देहभाव टाकायचा, ते आमच्या श्रवणाचा फलभाग भोगायचा, ते आमच्या आयुष्याचा सार आहे, ध्येय आहे. ते भगवंताची प्राप्ती आणि त्याचीच अनुभूती आणि त्या परमात्म्याची स्थिती आणि त्याला भोगणं म्हणजे ज्ञानाची रीती. मोक्षाची अनुभूती होती, रामाची भेट होती परमात्म्याची, तो सोहळा होता सुखाचा आणि तो भाग होता ज्ञानाचा, तो संग होता संताचा, तो मेळा होता साधकाचा. साधकाचा मेळा भोवताली होता आमचा, तिथंच आयुष्य वाढले आहे आमचं. भोवताली साधला साधकच. आता तुम्ही पण साधक आणि साधना आणि साध्य हे थांबलेले आयुष्यात भाग्य आहे आमचं, तो भाग्य. कारण श्रवण भगवंतानं बाजूला केलंच नाही, संसार हृदयात राहिलाच नाही, देहभाव वाढलाच नाही आणि मी कोण कळल्यावर संसारात मन थांबलंच नाही, परमार्थ कमी पडलाच नाही आणि वेदांत बाहेर गेलाच नाही. बुद्धीला भगवंत कळल्याशिवाय ते अंतःकरण थांबलंच नाही आणि त्या जीवाला पांडुरंग भेटायचं हे वर्म माहित झालं तर तो जीवात्मा ज्ञानात्म्याला संबंध करतच नाही. हा वेदांताचा सार आहे. नव्हता शेवटचा जात नाही तो जीवात्मा, तो जडाला नाही. जावं लागतं यावर क्षणभर. जसं बाथरूम मध्ये क्षणभर असतो, अखंड नसतात, तसा ज्ञानी असतो. लक्षात घ्या. किती वेळ थांबतो बाथरूम मध्ये आपण? चला बोला. कुणाचाही करते दुःख घेते बदलात. का संबंध करायचा कुणाचाही? कुठल्याही वस्तूला संबंध करणं दुःख आहे आणि परमात्मा बुद्धीने बाहेर येणं हे पण दुःख आहे आणि बुद्धीने परमात्मा रूप होणं हे सुख आहे. एवढं जरी कळालं तर सगळा वेदांतात तरी वेदांताचा सार बुद्धीला मिळाला. पण आपण वास्तव गीता, अभिमान गीतेचा, वास्तव ज्ञानेश्वरीचा, अभिमान शब्दाचा, मी एवढं वाचलं, मी एवढे पारायण केले, सगळं अभिमान त्या शब्दाचाच आहे ना. अहंकार, मी आणि केलं काय, मी बी तुझं राहिलं, केलेलं कर्म डोक्यात आलं आणि ओवीचं ज्ञान तर बाहेर गेलं, ते कळतच नाही. मी बरेच लोक बघते, साठी कसा घालावा, संसार कसा बाजूला सारावा, अहंकार कसा बंद करावा, परमात्म्याचा स्पर्श कसा भोगावा, जडाचा संबंध बंद करावा, वृत्तीचा निराश व्हावा, वेदांताचा कस हातात यावा, मोक्षाचा रस घ्यावा, परमात्म्याचा अनुभव भोगावा आणि जगताचा बाद करून त्या ईश्वराच्या सत्तेचा अनुभव सतत प्रत्यय यावा. जगताचा प्रत्यय, देहाचा प्रत्यय काय कामाचा, तो थांबावा आणि आपल्या आपल्या अवस्थेत आपण जावं, आपल्या अवस्थेत आपण राहावं.
पण अनुभूती आहे ही सगळी. मला जे आता मोगापासून जे बोलतेय ते शब्दाच्या पलीकडचं ज्ञान आहे. मग ते का माहित नाही तुमच्यासाठी शब्दात यायचे माहित नाही बाबा. एखादा बाप जर मुलीचे लग्न करायचं तर स्वतःची भाकर शेतपण निघून टाकून पूर्ण सुखात ठेवतो, तशी वाक्य ते स्वतःचे विचारतो माझी मुलगी सुखात राहू. तसं माऊली म्हणतात माझे हे जे पृथ्वीवर आलेले जीव हे सुखात राहावे. ही माऊलीच मनोगत आहे, तुमचं नाही आमचं नाही. आलेला हा जीव दुःखात का, बुद्धिभ्रमात का, अंतःकरण देहात का आणि वासना विषयाची का, हे 4 प्रश्नाचं उत्तर द्या. आता मी थांबतो. वासनेमध्ये भगवंत असावा, वासनेमध्ये अविद्येचा नष्ट करण्याची इच्छा असावी आणि वासना भगवंताचं मिलन होण्यासाठी असावी आणि वासना दिसण्याचा दृश्याचा अभाव करण्याचा असावा. वासना खोट्या पदार्थाची कशाला, इच्छा देहाकडे जाण्याची बुद्धीला कशाला आणि देहभाव जिवंत ठेवतो आपण कशाला, हे तुम्हाला कवा कळणार हो. रात्रंदिवस ते संसाराचं डोक्यावर ओझे घेता, तनतन करता, धनधन वागता, तमोगुणाला बांधून राहता, अविद्येच्या कक्षात झोपता, मी माझं म्हणता, मी माझ्याला बंद करता येणं या अध्यात्माचा लाभ आहे. मी माझं संपवणं वेदांत शास्त्राचा रस आहे. आणि देहभाव ज्या क्षणाला मुळासकट भस्म होतो तो जीवात्मा जगतातून भिन्न होतो. जन्म मृत्यूला तो सोडून देतो, संपत जन्माने मृत्यू. तू आणि मी हे संपत जिथं जिथं तू पण नाही आणि मी पण नाही, ते परब्रह्म आहे आमचं. ते माझं स्वरूप आहे, ते माझ्या बुद्धीचं रूप आहे. बुद्धीला तो कळावा परमात्मा, कारण तिचा पती तो. तिच्यापाशी तिनं राहावं, तिच्याशी एकरूप व्हावं, स्वानंदाचा आनंद घ्यावा. तेव्हा बुद्धीला तो मिळतो आणि तो कळतो, तो प्राप्त होतो. त्याच्याशी तिचं ऐक्य होतं, त्याचं नाव मोक्ष येतं. सूक्ष्म भाषा आहे निघायला. बरं, तो मीच आहे, तो मीच आहे. हा अनुभव शब्द वाचून असतो, ते तुम्हाला नाही सांगितलं, पण तुम्ही उत्तर दिलं तुमच्या शब्दातलं. मी सांगितलं की ते सुद्धा थांबावं, जाणीव सुद्धा जावी. कारण तो भोग घेताना कुठला व्यवहार, कुठली वृत्ती, कुठला शब्द, कुठला विद्या नसते. जाणीव म्हणजे मी ब्रह्म आहे, ही वृत्तीगत ज्ञान आहे. ती वृत्ती ती जाणीव सोडून, वृत्ती सोडून जो आनंद आहे तो स्वानंद आहे. तिथपर्यंत नाही तुम्ही गेले अजून, नाही गे. कारण तपश्चर्या लागते. जाणीव होत खरे, अगदी खरे, पण जाणीव ज्या वृत्तीने झाली ती वृत्ती अविद्येची आहे. आणि ज्याची जाणीव होती तो मी आहे. जर तो मी जर जाणीव म्हणजे ज्ञान आहे, त्याचं रूप ज्ञान आहे, तर जाणीव होईल ती कशाला सांगायचं कोणी. तुमच्या बुद्धीचा बाहेरचा विषय थांबा नंतर. आणि संपत आलाय. दुसरं म्हणजे सांगारच जगाला द्यायचं होतं. आणि माऊलीचं हे मनोगत होतं की ज्ञानेश्वरी बुद्धीमध्ये थांबवावी आणि बुद्धीला कळावी. बुद्धी म्हणजे जीव, अंतःकरण. त्या जीवात्म्याला ते ज्ञान भोगता यावं, अज्ञान संपावं. जन्मजन्मांतरीचा जो वासनेचा अंतःकरणातला उभाम तो एकदम नष्ट व्हावा, परमात्मा स्पष्ट व्हावा. वासनेचा उगम नष्ट, परमात्मा स्पष्ट प्रगट न म्हणते त्याला. कळालं? होती मोह आणि पाप असत. भौतिक सुखाकडे का जातो? देहभाव जिवंत असतो. मी का करतो? अहमभाव जिवंत असतो. आणि देहाचा संबंध अविद्यायुक्त वृत्तीने होत असतो. पण अविद्या जेव्हा मरती, नष्ट होती, तर ब्रह्मविद्या अविद्येला मारती. संत जीवाला तारतात, आवरणातून बाहेर काढतात आणि स्वतःच्या पदावर नेतात.
आपल्या पदी बैसविले. काय दिलं भगवंतानं आणि अर्जुनाला कसं घेतलं, त्याला कसं पकडलं आणि कसं अनुभवलं आणि कसं जगाला दिलं, त्याचा ओहापोह म्हणजे ज्ञानेश्वरीचं चिंतन. कृष्ण परमात्म्याचं महत्वाचं कार्य म्हणजे ज्ञान. अवतार कार्यामध्ये राधेचं प्रेम हवं ते आहेच, तो नाही म्हणत नाही आम्ही, पण ज्या बुद्धीला तो कळत नाही, ज्या बुद्धीला देहभाव संपत नाही, जी बुद्धी जगतातून भ्रमातून सरगत नाही, त्या बुद्धीला त्याने उच्च पदावर नेलं. त्याचं नाव श्रीकृष्ण, त्यांचं नाव त्याचं नाही केलंच. ती भक्ती दाखवली, पण मुक्ती पण जगाला वाटली. हे कळत नाही का त्या कृष्णाच्या भक्ताच्या लोकाला? सांगा, कळतं का? किती दिवस होते? उद्धवाला कसं प्रेम होत, अर्जुनाला कसं हृदय दिलं होतं, जगतासाठी काय कार्य केलं, गीता कशी सगळी बाहेर काढली, त्या मुखातून गीता कशी आली, त्यांचं महान कार्य म्हणजे भगवंताच्या मुखातून गीतेची गंगा. मग ते कळतं का यांना? त्या मुखाला त्या भगवंताला प्रगट व्हावलं आणि त्याच्या मुखातून तिला यावं लागलं. हे महान कार्य जगासाठी झालं. हे कुठं कळते? नाही समजत. तेवढी बुद्धीच नसते ना, कारण भक्तीच्या पुढे जायचंच नसते. भक्ती तर कुठं नीट असते, सगळं विषयासाठी बाहेरून चौकडून बरबटलेली आणि मध्ये थोडी भक्ती आहे. पुढे 10%, 5%, 100% भक्ती का? नाही, नाही भक्ती 100%. कृष्ण 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 कृष्ण. तुझं ज्ञान आपोआप येऊन थांबत असते. हे राजातून घ्यावं लागते. तर रोम रोम संसार प्रेम आहे, मला भक्ती ठेवून दे बाजूला, कोपऱ्यात जाऊन वस्तू भिंती भक्ती तुझी. याच्यात तवण ढवून दडपून घे. हे दिसते जे तुले आहे. कृष्ण परमात्मा म्हणतात तुला दिसत ना जगत देह सगळे विषय दिसतात ना दृश्य रूपानं. हो, हे दिसते जे तुले आहे, हे सगळं तुला दिसतंय, दिसत देवा. ते असतपणे जे नव्हे, ते असत नाही बरं. कस काय देवा? तुम्ही सांगितलं की जगत खोट आहे. अरे नाही, ते विचार वेगळा आहे. काय विचार आहे देवा? जगत रूपाने मी नटलो ना, मग जगत जर असं ते खोट आहे तर मी पण खोटा होईल ना. विषय वेगळा आहे अर्जुना. साखरच आहे, कधी शिर लागतं आणि कधी मध्ये जाते. मध्ये जाताना पाक खावा लागतो पातला आणि वरी लागताना कडक. कडक मध्ये मी दिसतो आणि मध्ये जाताना मला आकार नसतो. ते ज्याला कळतं त्याला साखरेचं रूपांतर बुद्धीत मिळतं. रामकृष्ण रस बाहेर येतो. तसाच माझा त्या साखरेचा पुन्हा रस होतो, गुलाबजामुन मी जातो. जेव्हा जामुन मी एक होतो तर ते जामुन खा वाटतो, नाहीतर जामुन बाजूला आणि पाक बाजूला. ती बाई पागल, तिला करता येत नाही. ती बरेच बायकाला येत नाही. उसाच्या रसातून बनते आणि पुन्हा कणकण होते. कणकण छोटा आकार तिला, पण त्या आकाराच्या आधी रस असतो उसात. तसा या जगताच्या आकारामध्ये रस असतो जगतात, व्यापकतेचा. म्हणून जगत असत नाही. रस आहे ना उसात. जसं मी दिसत नाही तर माझा अंश आहे ना जगात. माझ्या विना जगत काय काहीच होत नाही अर्जुना. तर जगत काय, देव काय, वस्तू काय, अणु काय, रेणू काय. जर मी नाही तर अणु रेणू बी नाही. म्हणून दिसले दृश्य असत नाही, कारण तिथं मी आहे. सतपणे जे नव्हे ते असत नाही, खोट नाही. मग कसं आहे बाबा? देखता रूपी सोहे लाभे जयाची. त्याला देखताना जर तिथं मी कळालो तर जग संपत, माझा लाभ होतो.
जगात असंच नाही, माझंच रूप आहे हे ज्याला कळतं त्याला मला स्पर्श बघता येतो आणि दृश्यात पण मला पाहता येतं. अदृश्य भगवंताचं नातं तयार होतं आणि बुद्धीला ब्रह्मत्वपद येतं. त्याला म्हणा ज्ञानेश्वरीचा ओळीचा फळभाग हृदयानं भोगला, नाहीतर नाही. आपली अवकातच नाही. कारण तुम्हाला सांगते, मी काल वाचली, मला नाही कळाली. जे तुले आहे ते असतपणे जे नव्हे, देखता रूपी सोये लाभे जयाचे. बघा, रूपी सोय हे जगताला रूप आहे ना, रूपाला आश्रय सत आहे ना, आणि सत म्हणजे मी आहे ना, मग असत कुठे आहे? रूपाला आश्रय मी आहे, सत आहे. मग सगळं जर मी त्या रूपाला दाखवणारा, प्रगट करणारा, रूप म्हणजे दृश्य देह अनात्म पदार्थ, त्याला मी आहे रूपाला, तर तो मीच आहे ना, असत कुठे आहे? माझ्या आश्रय वाचून रूप प्रगट होत नाही. रूपामध्ये मीच आहे, तर आश्रय कुठं रूप आहे? त्याला कळायला बुद्धीला छान लागते, घाण बुद्धीला कळत नसते. देखता रूपी सोये लाभे जयाची. देखता रूपी सोय, हे रूप दिसताना दृश्य रूपानं जगत. मग ते रूप पाहताना लाभे जयाची, माझा लाभ घेतो. रूपाला, त्या स्वरूपाचा आधार सताचा असा जाणून घेतो. त्या रूपाच्या खाली सत रूप आहे, त्यातून दृश्य प्रगटले, पण त्या दृश्याला रूपाला आकार सत आहे. मग जर रूप म्हणजे सत आहे, त्याच्यातून ते प्रगट झालं, त्याच रूप आहे. रसातून साखर झाली, ते ऊसच आहे. दिसताना साखर आहे, पण त्याचं मूळ रूप रस आहे. दिसताना जगत आहे, त्याचं मूळ रूप सत आहे. ही पंढुरीत होता मागला तो, हे बुद्धीला कळा. हो, दिसणारं दृश्य दृश्य नसून परमात्माच आहे, आणि तो सगळा मीच आहे. तर माझ्याहून जर भिन्न नाही, तर द्वेष कोणाचा करू आणि कुणाला करू, का करू, कसा करू? सगळं जर मीच आहे, तर मला दोष आहे. माझाच मला दोष आहे. हा भाव जेव्हा जागा होतो, तर अविद्या नष्ट होती, आणि जीवात्मा ते ईश्वराच्या सोबत असतो, देहासोबत नसतो. तोच महात्मा असतो, तो जीवात्मा कधीच नसतो. तो ज्ञानी असतो, तोच महात्मा, आणि तो ब्रह्मवेत्ता, आणि तो जगताचा महान वक्ता. बहुत आहे. तेव्हा हा जो दृश्य भाव बुद्धीतून भागला जातो, बाजूला जातो, अलग होतो. कारण सखोल चिंतनाच्या द्वारे बुद्धी अंतरंगामध्ये ती पवित्र आणि शुद्ध होती. ती परमात्माच्या सोबत जेव्हा सहज राहू लागते, बोधानं. बोध बुद्धीमध्ये असतो, तर परमात्म्याचा स्पर्श असतो, आणि विषय बुद्धीत असतो, तर विकार सोबत असतो. दोन वाक्य कळाले. जेव्हा बुद्धीमध्ये बोध असतो वेदाचा, गीतेचा, माऊलीच्या ओवीचा, तर ती बुद्धी भगवंताकडे चालू लागते. तिचा वेग बदलतो. ती देहाकडे, तिने रस्ता बदलला. कारण बोधानं जडातून बाह्य बाहेर येते. ज्ञानाची वृत्ती, ज्ञानाची शक्ती आहे की ती ह्याला सोडतेच आणि अलग होतेच. त्या बोधाची शक्ती बुद्धीला जेव्हा लाभते, तर ती अलग होते देहातून. मग कुठं राहते? बोधात येते. मग काय होतं? ते भगवंताकडे जाऊ लागते. असं करता टप्प्याटप्प्यानं ते भगवंत होती. पण भगवंत बनायला आयुष्याचं तप लागतं, संताचा संग लागतो, वेदाचं अंग लागतं, आणि ओवीचा जो अंतर्भाव आहे, ओवीचा गाभा. ओवीमध्ये काय? ओवी का निघाली? माऊली काय बोलले? त्यानं काय दिलं? बुद्धीनं काय घेतलं? बुद्धीनं काय सोडलं? तेव्हा बुद्धीची सोडती तो देहभाव आणि जोडती ते आत्मभाव. ती सोडती जडाला, पाहते परमात्म्याला, जाणते तत्वाला, भक्ती ब्रह्मरसाला, एक होती तत्वाला. हा तिचा ब्रह्मरसाचा काला.
राम राम माई. थेंब बघतानाच दिसतानाच तो खाली घसरतो, थांबत नाही तिथं. तसं व्यवहार बुद्धीत घसरतो, थांबत नाही तिथं तो ज्ञानी. व्यवस्था आहे, ज्ञानाची व्यवस्था आहे. ज्ञान व्यवस्था करते सुखाची आपली. खरंच जीवन जगताना आयुष्याची यात्रा संपायच्या आधी जर भगवंताची भेट नाही झाली तर का जगलो आणि कशासाठी जगलो याचा खेद होतो मनाला. तो मुमुक्ष असतो. मी कुणासाठी जगले? व्यर्थच. मी का जगले? व्यर्थच. मी अशी का वागले? व्यर्थच. पण ज्ञानानं मी सजले, सार्थ. बोधात मी भिजले, सार्थ. अंतरंगात आले, सार्थ. आणि मी कोण कळालं, सार्थक. देहभाव टाकला, सार्थक. आत्मभाव रंगला, सार्थक. ब्रह्मपद आलं, सार्थक. देहपद गेलं, सार्थक. वर्ष होतो आणि त्या वेदाचा रस आत येतो आणि मी तो आहे असा अनुभव चाकता येतो. वृत्ती बाजूला जाते आणि स्वानंद पद भोगून तो जीवात्मा परमात्मा होतो. हे आमच्या ज्ञानाचं फल आहे, वेदाचं फल आहे, माऊलीच्या ओवीचं फल आहे, सत्संगाचं फल आहे, त्या पवित्र कालाचं फल आहे, या अंतःकरणाचं फल आहे, त्या बोधाचं फल आहे, त्या शक्तीचं फल आहे, त्या गुरुनाथाचं फल आहे, माझ्या रंगनाथाचं फल आहे. रामकृष्ण हरी ताई.